जिला कलेक्टर दफ्तर में सुबह 10 बजे रणभाजी फेस्टिवल का एहतमाम किया गया। इस मौके पर जिला कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर व दीगर ओहदेदारान भी मौजूद थे। कोविड-19 वायरस के चलते तमाम उसूल व जवाबित का पास व लिहाज करते हुए हरी सब्जी तरकारियों का फेस्टिवल जिला कलेक्टर दफ्तर में मनाया गया। इस फेस्टिवल में काश्तकारों ने बड़े पैमाने पर हिस्सा लिया। दोस्तों, याच्यामध्ये ज्या सीजनल भाजीपाले असतात जे न्यूट्रिशियस असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि विटॅमिन मिनरल्स याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचं कंटेंट असतात आणि हे लोकांनी जर खाल्लं आपल्या डाएटमध्ये जर केलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये अँटीव्हायरल अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस होऊ शकते। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याला प्रमोट करायचं। कारण आता मी स्वतः इथं आलो जेव्हा मला खूप सारे भाजीपाला मला माहीत होते, पण असे पण काही भाजीपाले आणि काही फळं होते त्याच्यामध्ये मला माहीतच नाही। कारण प्रत्येक हा जो रानभाजी असते प्रत्येक म्हणजे विदर्भामध्ये वेगळं राहील, मराठवाड्यात वेगळं राहील, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं राहील, डोंगरामध्ये वेगळं राहील। प्रत्येक ठिकाणी हे लोकलाइज वेगवेगळ्या व्हेरायटी असतात। त्यामुळे याचं प्रमोशन झालं पाहिजे, लोकांमध्ये कळलं पाहिजे। जर याचं आपण नियमित सेवन केलं आपल्या भोजनामध्ये तर आपल्याला आपली बॉडीची रेजिस्टन्स पॉवर बढून आपलं म्हणजे आपण हेल्दी राहण्यासाठी आपल्याला याचा खूप भरपूर फायदा होऊ शकतो। आपल्याला आमचं हे लक्षात आलं होतं मागे लॉकडाऊन जेव्हा होता तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे दुकानं बंद होते, परंतु लोकांना भाजीपाला त्यातल्या ऑर्गॅनिक भाजीपाला आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक भाजीपाला फ्रूट्स व्हेजिटेबलचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण त्यांना विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळत नाही। त्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन होते। बाहेरचे व्यापारी येऊन स्वस्त्यामध्ये घेऊन जाऊन त्यांना कमी दरामध्ये, कारण त्यांना डिस्ट्रेस सेल असते, त्यांना काही प्लॅटफॉर्म नसल्यामुळे। त्यामुळे आज आम्ही असं ठरवलं आहे की कलेक्टर ऑफिसमध्ये एवढी हे जागा आहे, 100-200 स्क्वेअर मीटर हे जागा आहे, इथे सध्या काहीच वापर नाही आहे। त्यामुळे इथं आम्ही स्टॉल लावून आणि ज्यांनाही कोणाला विक्री करायचं आहे त्यांचं रोटेशन लावून इथं आम्ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे। आजचपासून आम्ही ठरवलं की आजपासून आम्ही देऊ, त्यामुळे हा कार्यक्रम आपण इथं ठेवलेला आहे। आता हा कार्यक्रम आधी आम्ही शेतामध्ये ठेवणार होतो, परंतु लोकांना कळलं पाहिजे की आपल्याकडे शेतकरी पण विकण्याला तयार आहे, त्यामुळे ही जागा पण त्यांना दिलेली आहे। आणि याच्या समोर जाऊन आता एखादी शेतकरी जर किनवटचा आहे, मला माहीत होणार नाही की त्याच्याकडे काय काय भाजीपाला वगैरे चांगलं ऑर्गॅनिक डाळी वगैरे काय आहे। त्यामुळे आम्ही आता असं ठरवलं आहे की आम्ही एक जसं आपलं ॲमेझॉन आहे तसं आम्ही आपल्या जिल्ह्यासाठी एक नांदेड कार्ड म्हणून आम्ही ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी आणि जे माविमचे आणि MSLचे बचत गट आहे त्यांना विकण्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म डेव्हलप करणार आहे। त्याचं आता मीटिंग पुढच्या हप्त्यामध्ये आहे, जे पुढच्या 1 महिन्यामध्ये ते डेव्हलप होईल आणि जेणेकरून मग तुम्हाला इथं बसल्या किनवटचा भाजीपाला, इथून बसून हातगावचा भाजीपाला, हातगावला नांदेडचा भाजीपाला हे घेण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि पेमेंट सिस्टम हे आपण डेव्हलप करायचं आहे। त्यासाठी IT कन्सल्टंटची आम्ही सल्लागार करून ते आम्ही निश्चितच 1 महिन्यामध्ये आम्ही डेव्हलप करून देऊ।